वन साइडने पूर्ण गाडी डॅमेज झाली. त्यांचं सिक्युरिटी डायरेक्ट मला पकडला. मी पटकन बस आला. काय नाही येडे. हे किरमा. अरे चुंबरी. ए चुंबरी. ए चुंबरी. ए चुंबरी. एवढे घेतले आपल्याला तर जायचं फार्महाऊसला. आता एवढंच वाजून का हां आणि 5,000 रुपये ओके ओके पोचलो आम्ही लोकेशनवर. इथे साईडवर आपल्या साईडच्या बाजूलाच आहे बस आहे. अक्षय आहे आपल्यासोबत. दादा पण आला इथे. दादा गाडीमध्ये. बघूया नक्की झालं काय. विचारू आपण त्यांना थोडक्यात. गाडीची काय हालत झाली आहे. पूर्ण वाट लागली आहे गाडीची. वन साईडने पूर्ण गाडी डॅमेज झाली आहे. देवाच्या कृपेने कोणाला इजा झाली नाही. फक्त फर्स्ट पॅसेंजर कोण होतं त्याला थोडीशी दुखापत झाली. बाकी काय झालेलं नाही. गाडीचे ड्रायव्हर आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून विचारपूस करूया थोडीशी गाडीच्या जोडीला काय झालं काय नाही ते आपल्याला थोडक्यात काय सांगतील. आता बघूयात. हो काय झालं कसं झालं ॲक्सिडेंट. समोरची गाडी होती त्याचा टायर फाटला. अचानक पुढे आली. हां असे नेमकं एकदम ते आपली गाडी जाऊन त्याला धडकली. अच्छा हां लाईन तोडून तिकडे आलता साईडला ती लागली गाडी. काही कोणाला दुखापत वगैरे. थोडंफार मुख्य मार लागेल आहे. हां त्यांना हॉस्पिटलला नेलेलं आहे. ॲडमिट होतं दवाखान्यात. तुम्हाला काय लागलं वगैरे. मला पायाला आहे पोटाला आहे. हां मुक्का मार लागले. हा हे पोट कापल्या गेलेलं आहे. अच्छा हे आणि हातालाही आहे थोडं फ्रॅक्चरसारखं. बघू शकता पूर्ण वाट लागली आहे गाडीची. वन साईड पूर्ण डॅमेज झाली आहे. अवस्था झाली आहे गाडीची. वाट लागली आहे पूर्ण. साहेब लोक आलते त्यांनी मदत केली. गावातले लोक बी पोरं ते आलते त्यांनी मदत केली. आम्हाला लय सहकार्य केलं इकडच्या लोकांनी. कोणी नाश्ता आण, कोणी गोळी आण, कोणी औषध दे, पाणी दे. ते बिचारे म्हणले काही अडचण आली तर या, पाणी बी लागलं तर या. सहकार्य चांगलं केलं गावातल्या लोकांना. त्यांचे उपकार आयुष्यभर राहील आपलं. नाही हो प्रत्येकाने हेल्प केली पाहिजे. प्रत्येकाने आपला माणूस अडचणीत असल्यावर प्रत्येकाने हेल्प केलीच पाहिजे. त्यांचे फार सहकार्य आम्हाला काय अडचण नाही. तुम्हाला काय आता नाश्ता पाणी वगैरे. नाही काहीच नाही. सगळ्या पोरांना आणून दिलं. इकडच्या पोरांना नाश्ता आणला सगळं आणलं. ठीक आहे. हां आता पोरांना गोळी आणली. पेन किलरची गोळी खाल्ली. चिप्स पाणी हे सगळं घरासारखी सुविधा आहे. ठीक आहे धन्यवाद. तर आपला अक्षय भाऊ आहे. अक्षय भाऊला आठवलं की नाश्ता वगैरे काहीतरी घेऊन जावं. चिप्स वगैरे तर भेटला रस्त्याला. आपण चिप्स घेऊन आलेलो. एक पाण्याची बॉटल आणली आणि त्यांना काही पेन किलर घेऊन आलेलो आपण एक. तर मित्रांनो बघा तुम्ही हा समृद्धी रस्ता आहे आपला. नागरिकांना खूप प्रचंड वेगाने गाडी चालतात. जर तुम्ही समृद्धीवरती गाडी चालवत आहे तर थोडं केअर घ्या. थोडी काळजी करा. स्पीड लिमिट ठेवा. लेन पकडून चाला आणि गाडी थोडं सावकाश चालवा. तुमची काळजी घ्या. आज आहे फ्रायडे 13 जून. तर उद्या आहे सॅटरडे 14 आणि 15 जूनला आम्ही जाणार आहोत आमच्या मामाच्या फार्म हाऊसला. तर आज आम्ही घेतले प्रिपरेशन करायला. कारण पब्लिक खूप आहे आमची ताईस आहेत, आमचे भाचे आहेत, भाची लोक आहेत, भाऊ लोक आहेत, वहिनीस आहेत, सगळी फॅमिली. तर आम्ही आता करतोय चाललोय कोल्ड्रिंक्स घ्यायला, सॉफ्ट ड्रिंक्स घ्यायला. ऑब्विसली सॉफ्ट ड्रिंक्सच घेतात सगळे. काल अक्षय कसं लागतो वडापाव. दाबून खाणार आता. दाबून का नाही. अनलिमिटेड स्पेशल दादा बिल करणार आहे आमचं पे. काय रे पार्टी आहे म्हणजे तू देणार आता. लगीन करून चुकी केली का मी. आता रोज तू मोठा भाव असतो तू. झाल्यानंतर तू जुना असेल ना तोपर्यंत पार्टी. एक वडा 2 पाव मिरची पेल के खाओ. प्रशांत दादा आहे आता बिल पे केलं काय टेन्शनच नाही. अनलिमिटेड खाऊ. नाच करते काय यावंच लागतंय. भोसले वडापाव.
बघा रे मित्रांनो, आता लगेच दादा बोलतो येतच नाही, असं कुठं असतंय का? तुम्ही रोज मनाच सांगता रे. तूच ना मोठा मोठा भावाचा. आहे ना तू आमचा. तुम्ही बारीक होता ना, वाटावर बारीक होता ना. नको. तेव्हा त्या टायमाचा आलो ना, मास्क घातलेला होता मी, तो हेल्मेटच्या आतमध्ये असतो तो मास्क घातलेला, तर बोलू वैतागला कारला, मी हेल्मेट काढला ना, मास्क सगळ्यात आतमध्ये गेलो पैसे ATM टाकला आतमध्ये, अख्खी बँकेतली माणसं, त्यांचं सिक्युरिटी डायरेक्ट मला पकडा. आलेलो वडापाव खायला, पण वडापाव काय भेटला नाही. मला इडली खायला बसला. तर काल विपुलदादा जाम प्रिपरेशन बरोबर करत होता. प्रिपरेशनच्या नावाखाली विपुलदादांनी तर काही काल केला नाही. तर शेवटी आज आम्हाला लवकर उठून जायला लागले आम्हाला. तर आम्ही चाललो आहे ग्रोसरी आणायला. बघूया पुढे काय होतं. आता पोचतोय प्रशांतदादांची ते, तिथून प्रशांतदाला घेऊन जाऊ आम्ही ग्रोसरी आणायला. तो पण एक नंबरचा आळशी पोरगा आहे. एक नंबर चाल. त्याला काल सांगितलं आम्ही तुझा बापाच्या बरोबर, तर गेला नाही. आता फुकट आम्हाला डबल मेहनत करायला लागली. एक नंबर आलशी. ऐकलं तो, ऐकून द्या आता, थोडा मार खायला लागेल, दुसरं काय आलशीच आहे पण तो. बार बोल रहे हैं, पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए. यांच्यामुळे अख्खी वाट लागली आपली. माझ्या मुलं नाही मग एकदा ठेवून तुझ्या उलट्या आल्या. चल ना, हे असं असतं बघा. चल ना, ताईने बोलवलंय. वहिनी बिचारा दीपक खाली. अरे चिंबोरी, ए चिंबोरी, तू येणार आहे ना फार्महाऊसला? हा का 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 नाही येणार तू? नाही येणार तुला कशाला? तू येणार आहे का नाही मला सांग. येणार मजा येईल. काय काय बोलली तू? म्हणते ही बाई पण मागते बा म्हणते कशाला? हे बापा करंट लागतो त्याला डायरेक्ट. शेंबडे. ही आमची श्रीषा, ही आमची चिंबोरी. तिचं नाव ऋतू आहे, पण मला हिला चिंबोरी बोलायला आवडतं, मी चिंबोरीच बोलतो हिला. हे चिंबोरे, हे चिंबोरे, हे चिंबोरे. चला तुम्ही नाही चाललो आम्ही. भंगार वाटले बारेवारवाला. होय आता ग्रोसरी घ्यायला. ग्रोसरी घेऊ आणि त्यानंतर पुढची गोष्ट काय असेल ते बघूया. ग्रोसरी घेऊन येऊ. पूर्व असू मी आज मला जास्ती रिस्पेक्ट भेटते. माझ्या हातमध्ये गिंबल आहे त्यामुळे मला रिस्पेक्ट आज जास्ती भेटते. बाबा 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 शिल्पी मागा गेला माझ्यासाठी. बोला आज काही घरा नाही आपला. फक्त तो कॅमेरा चालू आहे तोपर्यंत रिस्पेक्ट भेटेल, त्यानंतर मला काही रिस्पेक्ट भेटणार नाही. बात तो सही है. असं काय नाही रे वेड्या. पण भाजीपाला घ्यायला आलेले होते. एवढीच घेतली. एवढेच घेतले आपल्याला तर जायचे फार्महाऊसला. मग आता एवढीशी भाजी कसं व्हायचं? बघू आता घरी घरी जेवण्यापुरते एकटाच आहे. भाजी कोण बनवेल मग? आता मीच. प्रशांतांना मी जातो काहीतरी नाश्ता करून येतो. आपला फेमस आहे पाडग्यातला डोसावाला. साधा डोसा. दादा थोडीशी जागा दे जरा बसून द्या ना. चला थोडी पेट पूजा करूया. काम तर अख्खा दिवस होतच राहणार आहे.
तर आपण सामान वगैरे सर्व घेतलेला, सामान घेऊन ठेवलं आहे. आपण कार घेऊन आलेलो, तर विपुलदादा कार घेऊन पुढे बापगावला गेलेला, भाजीपाला वगैरे घेऊन यायचा होता. मग आता ती गाडी पूर्ण पॅक झाली आहे, तर आम्ही आता टेम्पो बोलवले आहे त्याच्या आधाची, तो येतो आहे घ्यायला. तोपर्यंत आम्ही पुढे आपल्या ड्रिंकची व्यवस्था करतो आहे थोडी, हेल वगैरे काय भेटेल ते. आणि प्रशांत आणि मी चाललो होतो पुढे, बघतो भेटतं कुठे काय. त्याच्या तो घेऊन तिघं जण बसे होतो, पण बसायला काही जमा नाही आम्हाला. भातकं टाकायचं काय ते अरे तुम्ही थांबायला पाहिजे भाचकं टाकायसाठी. जेवून यायचंय परत मला काय अर्थ आहे? टाकायला लागल 3,000 हा आणि 5,000 बचत. ठीक आहे, मग पैसे कॅन्सल ना. साऊंड नाचायला पाहिजे ना, साऊंड भरतो, एक जनरेटर घेतो मस्त, आणि मग बाकीचं काही सामान आहे ते भरून अजून निघतो. 2 वाजता निघणार होतो आम्ही, अजून आम्ही इथं जाऊ. दिसतं का रे तुला सिग्नल दिसतो का? अरे पहिली ती कसे पहिले दात वट काढाले ती कसे बाबा. बहिणीला वाटलं दुसरं कोणतरी. का दे वहिनीच्या हातात दे, वहिनी घ्या. उभी ठेव. प्रिपरेशन चालू झालेली आहे आमची. कालपासून होते. कालपासून प्रिपरेशनच होते, जायची वेळ झाली तरी प्रिपरेशनच चालू आहे. एव्हरीवन इज सो मच एक्सायटेड फॉर अ फॅमिली ट्रिप. तर आम्ही पोचलो आता जस्ट मियान फार्म हाऊसला. एक गाडी कसं आहे, इकडे उभे आहेत आपले सचिनदा पाटील. कोण आहे रे? कसे वाटले दादा फार्म हाऊस? एक नंबर. मजा आहे का? हां, मग मजा करायची आज. चला म्हणले चलो. हां हां हो लाद नाही. हां कारपत्री आणली हां ती घे, आपण तिथं बांधू लावून घेऊ. ओके ओके ठीक आहे. आपले भाऊजी पण आलेत. भाऊजी कसं आहे फार्म हाऊस? एक नंबर. ए 60 रुपयाची कार. ए वैभव 60 रुपयाची कार. मग गाडी परला परला ए जागो चांगला आहे, कायचा नसतो. बारीक झाले मी आमची चिकू किंवा आमचा चिक्या मला आणले का असं काही लगीन आहे. कळलं दिप्या, मजा आहे का? नानानी घष्टी घ्यायला घेतली इकडे. गाणं म्हणत नको. कळलं द्या का? भाऊस आहे माझा. आचारी कोण आहे? आचारी भाऊस आहे बोलत. आचार्य आणले इकडे बघ. काय रे काय करतो? ते नाही जाऊन दे, सिक्रेट होता. याला कट करू आपण. हा वहिनी आज चायनीज बनणार आहे वाटतं. काय का कसं आहे आंबे डिंबे? कसं आहे वातावरण इथं? भारी आहे का? जरा लांब आहे मस्त आहे. पावसाची भेट झाली. आगमन केलं ना आपला. वहिनी कसं आहे आंबे डिंबे?
मजा आहे ना? क्या बात है सर, क्या बात है सर. हाय हाय. आता आम्ही फार्म हाऊसला आलेलो आहे. हा. अनु, मला हाय. बाय बाय बाय. बाय. रुको जरा, सबर करो.